सोलापूर जिल्ह्यातील अनेक वर्षापासून रखडलेल्या विकास प्रकल्पांना आता गती मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पांना तत्वतः मान्यता दिली आहे। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी ही माहिती दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रलंबित विकास प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून विविध प्रकल्पांना तत्वतः मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पत्रकार परिषदेत दिली। होडगी रोड येथील आयटी पार्कसाठी आवश्यक 50 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर उजनी जलपर्यटन केंद्र पुढील 3 ते 4 महिन्यात सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत। या संदर्भात सचिव प्रमितसिंह परदेशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीतही आढावा घेण्यात आला। बोरामणी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उभारण्याबरोबरच सोलापूर विमानतळासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। शहरातील 2 उड्डाणपुलांसाठी लागणारी शासकीय जमीन महापालिका, रेल्वे आणि टपाल विभागाला उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असून बाधित नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। दरम्यान विशेष गहन पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेतही सोलापूर जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे। जिल्ह्यातील 41,95,000 अधिक मतदारांपैकी 24,66,891 अर्जांचं वितरण करण्यात आलं असून सुमारे 63% अर्ज प्राप्त झाले। त्यापैकी जवळपास 9% अर्जांना मान्यता मिळाली असून या कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्याला राज्यात 10वा क्रमांक मिळाला आहे। सोलापूरमध्ये SIRचं काम पूर्ण गतीने चालू आहेत। जवळपास 39,41,095 मतदारांपैकी 24,66,000 मतदारांना आम्ही एन्युमरेशन फॉर्म वाटप झालेली आहेत। जवळपास 63% मतदारांना आम्ही एन्युमरेशन फॉर्म वाटप झालेले आहेत आणि उर्वरित लोकांचे सुद्धा घरोघरी जाऊन एन्युमरेशन फॉर्म वाटप करणे आणि वाटप केलेल्या मतदारांना एन्युमरेशन फॉर्म गोळा करून डिजिटायझेशन करण्याचे काम सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम राज्यामध्ये सोलापूर अव्वल ठिकाणी आहेत। आणि या व्यतिरिक्त एक सर्वप्रथम प्रत्येक मतदारांना आव्हान आहे की तुम्ही घरी बसून सुद्धा एन्युमरेशन फॉर्म तुम्हाला करता येते, एन्युमरेशन फॉर्म भरता येते। याच्यासाठी voters.eci.gov.in परत सांगतो voters.eci.gov.in हा संकेतस्थळावर जाऊन एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्याला भरता येते। या व्यतिरिक्त आम्हाला एक तक्रार प्राप्त झाला होता की BLOनी घरोघरी न जाता एक ठिकाणी बसून लोकांना त्यांच्याकडे बोलवत होते, असं आम्हाला कंप्लेंट प्राप्त झालं। त्या सुद्धा आम्ही प्रत्येक BLO कडून निरोप पोहोचलेली आहे की घरोघरी जाऊनच वाटप करण्याच्या सूचना आम्ही शक्तीने दिलेली आहेत। या व्यतिरिक्त नॉन एसेन्शियल ड्युटी करणारे जे कोणी BLO आहेत त्यांना पूर्ण वेळ कार्यमुक्त करायची सुद्धा विनंती आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदला केलेली आहे। त्याचप्रमाणे नॉन एसेन्शियल ड्युटी करणारे सगळे BLOना कार्यमुक्त करण्यात आलेली आहेत। या व्यतिरिक्त मोठा आपण बघितलं असेल तर आमच्या BLO पैकी जवळपास 85% BLO आमचे शिक्षक आहेत। या शिक्षकांना आम्ही शिक्षण अधिकारी मार्फत आम्ही 2 सूचना दिलेल्या आहेत। एक, सर्वप्रथम आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळी सत्रामध्ये आपल्याला शाळा चालू करायचे आयोजन केलेली आहेत। या व्यतिरिक्त ज्या शिक्षकांना BLO ड्युटी दिले गेलेली नाहीये त्या शिक्षकांनी ज्या शिक्षकांच्या BLO ड्युटी आहे त्यांना टीचिंग मध्ये सुद्धा आणि BLOच्या कामामध्ये सुद्धा मदत करायला आव्हान सुद्धा शासनामार्फत सुद्धा प्राप्त झालेली आहेत आणि आमच्या मार्फत सुद्धा आम्ही सांगितलेली आहेत। बोरामणी येथील घरकुल योजनेअंतर्गत 30,000 घरांपैकी 15,000 घरांचं वाटप झालं असलं तरी अनेक घरं अद्याप रिकामी आहेत। या भागात रोजगाराच्या संधी निर्माण करून नागरिकांना तिथं वास्तव्यास प्रोत्साहन देण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। यंदाची आषाढी वारी अधिक सुयोग्य नियोजनासह पार पडावी यासाठी रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांची प्रभावी व्यवस्था करण्यात येत असल्याचंही जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी स्पष्ट केलं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती